रामकृष्ण हरी. धन्यवाद सगळ्यांना. एवढं बघा जा सगळेजण. मी बहीण भावंडाचा एडो बनवणार आहे दिवाळीचा. दिवाळीच्या सणाला बहीण भावाच्या घरी जाते. तसं नाही हो, बहीण भावाच्या घरी जाते. पडून बाई माग मी. दिवाळीचा सण असतो आणि राधिका नावाची एक बाई असती. तर तिला मुलगा आणि मुलगी असती. तर ती मुलगी मोठी असती आणि भाऊ, मुलगी मोठी असती आणि मुलगा तिच्या पाठचा असतो. म्हणजे तिचा भाऊ झाला ना, मुलीचा भाऊ झाला. तर रक्षाबंधन येते. रक्षाबंधन येते बघा, ऐकाव. रक्षाबंधन येते बघा. तर बारका भाव असतो ना. रक्षाबंधन येते तर रक्षाबंधनला राखी बांधायला बहीण जाते. राखी बांधायला बहीण जाते आणि दिवाळीच्या सणाला भाऊ बहिणीच्या घरी जातो. मग असं करून करून त्या मुलीचं लग्न झालं ना, तर त्या टायमाला भाऊ तिचा लहान असतो. म्हणजे 12 वर्षाचा असतो. 12 वर्षाचा. मग ते लई असं नाद घेतो की मला ताईला भेटायला जायचं, मला ताईला भेटायला जायचं. तर आई म्हणती, अरे बाबा, ताईला भेटायला जायला पावसाचे दिवस आहेत आणि नको, दिवाळीमध्ये पण पाऊस असतो ना. तर मग म्हणती, कसा जाणार बाबा, नदी नाल्या भरल्याता. तर म्हणलं, माझ्या ताईचं प्रेम आहे ना माझ्यावर, नदी नाल्या काय कोणीच आडवं नाही येणार. ते भाऊ म्हणतो, 12 वर्षाचा मुलगा म्हणतो वर्ष झालं ताई लग्न करून गेली, एक टाइम आणलं येते जातीला, परत ताईची माझी भेट नाही. मला भेटायचे ताईला आणि दिवाळी पण आहे, तर मी करदोडा बांधून पण येतो. तर आई म्हणली, आता एवढा हट्ट करतो तर जा बाबा, जा म्हणली, परी सांभाळून जा. आणि मुलीला काय पहिलं कसं अचानक जात होते ना पहिलं. तर मग त्या बहिणीला काहीच माहीत नाही भाऊ यायलाय माझा म्हणून. 4 दिवसांनी आधीच गेला ना हे. तर मग रस्त्यामध्ये गेला तर लई पाऊस लई वाढला. रस्त्यामध्ये गेला तर पहिल्याचं कसं छत्र्या नव्हत्या, असं पोतं, टोपीसारखं पोतं करायचं आणि डोक्याला लावून ठेवायचं. मग भिजत नाही, पूर्ण असं डोकं भिजत नाही, पाठ भिजत नाही. तर मग गेला. नदी आली जवळ. तर नदी फुल भरून चालली, पूर आलेला नदीला. तर नदीच्या किनारीवर उभा राहतो. म्हणतो, गंगा मैया, मला जायला रस्ता दे ना, मला ताईच्या घरी जायचे करदोडा बांधायला. तर मग नदी मैयाला लई प्रार्थना करतो. म्हणतो, नदी मैया, तू पण माझ्या बहिणीसारखीच आहेस, मला रस्ता दे ना जायला माझ्या ताईकडं. लई दिवस झालं माझ्या ताईला भेटलो नाही. मग नदी मायाला वाटतं की जाऊ दे, माझ्याच भावंडासारखा आहे. तर मग ती म्हणती, एक वचन दे मला. गंगा माया बोलती, एक वचन दे मला की मी तुला आता रस्ता देते, पण यायच्या टायमाला मला साडी घेऊन ये. म्हणतो, हो, मी तुला साडी आणन की, माझ्या पण ताईला साडी घेऊन चाललो. म्हणली, हे साडी दे मला.
गंगामाया बोलली, मन बघितलं ना. म्हणतो, ताई तू त्या ताईपेक्षा पण मोठी आहेस. ती बारकी ताई आहे, तू मोठी ताई. तर तुला काय करतो, ही साडी माझ्या त्या ताईला देतो आणि तिकडून येताना साडी मी तुला घेऊन येतो. तर मग असं करून गेला तर रस्ता दिला. गंगामायाने रस्ता दिला, जा म्हणली बाळा. गेला पुढं चालून. एकटेला साप दिसला तर ते लागला फुसकाऱ्या मारायला. हेला बघून घाबरला, थरथर कापायला. म्हणतो, हे काय बाबा अजून संकट माझ्या पाठीमागं. तर म्हणला, नागराजा, मी तुला यायच्या टायमाला दुधाचा तांब्या घेऊन येईन. मला आता ताईच्या भेटीला जायचे आणि दिवाळी आलेली आहे. मला ताईकडून करदोडा बांधून घ्यायचा आहे. यायच्या टायमाला मी तुला तांब्या भरून दूध घेऊन येईन. मग ते साप रस्ता सोडतो, जातो जंगलमध्ये. म्हणतो, सुटलो रे बाबा, परी नक्कीच मी दूध घेऊन येईन तांब्या भरून. मग तिथून निघला तर पुढं डरखळ्या मारत एक वाघ आला. लागला त्याला खाण्यासाठी. हिकडून फिरायला लागला त्याच्या अंग संग. तर म्हणतो, आता बाबा देवा, ही काय मोठी मुसीबत. देवा, आता काहीतरी मार्ग काढणं. मग हे म्हणतो, वाघ राजा, मी तुला यायच्या टायमाला भरपूर खायला आणन मांस. मला आता जाऊ दे, माझ्या ताईच्या भेटीला जायचं या. बरं म्हणला, नक्की आणणार ना? हो म्हणला, मी नक्की आणन. कधी येणार? म्हणला, 4 दिवसांनी मी नक्कीच येतो. 4 दिवसांनी. बरं म्हणला, तुझ्यावर विश्वास करतो, जा. पुढे गेला. आली मग बहिणीची नगरीमध्ये गेला. आला बहिणीचं घर. मग ती कापसाचा धागा बनवत होती. तर ते धागा तिचं म्हणणं होतं की तुटायला नाही पाहिजे. काय माहिती, तिच्या दरवाजात गेला. ताई ताई म्हणून आवाज मारला. ते धागा घाईमध्ये तुटून गेला. ती म्हणते, हे काय घडलं देवा? माझा भाऊ काय अडचणीत आहे का? त्याच्या आवाजाने ती घाबरली. बाई, आवाज कुणाचा आला एवढ्या रात्रीचं? आणि ते धागा रेशमी बनवत होती. ते धागा तुटला म्हणून घाबरली आणि ते आवाज मारायला लागला, ताई दरवाजा खोल, मी आलोय. ताई दरवाजा खोल, मी आलोय. परी हिला ते धागा जोडायचा होता. तिला आवाज येत होता त्याचा. तर ती म्हणली, हे धागा मला जोडायचाच आहे. मग त्याला वाटलं काय माहिती ताई माझी कुठे गेली, म्हणून मागं फिरला. ही पळत आली, धागा जोडला. परत पळत आली. अरे बाळा म्हणली, ये ना, मी आहे घरामध्ये, ये. ताई, मी किती तुझा रस्ता बघत होतो. ताई, मी किती आवाज मारत होतो. तू दरवाजा का नव्हती खोलत? मला किती भूक लागली. म्हणायला लागला. रात्र झाली ना, झोप यायला लागली. प्रे आपल्याला इडो नाही ना मोठा टाकायला, म्हणून इडो करायला लागले. हो, समजून घ्या मला, रात्रीचा बराच टाइम झालेला आहे. तर मग बाळा म्हणली, मी ते धागा जोडत होते. धागा तुटणं एक चांगलं नसतंय. तुझा आवाज मला आला. दरवाजा खोलला. गळ्याला पडले. पाणी दिलं त्याला, नाश्ता पाणी दिला.
बाळा म्हणली लय भुक्याजून आलास तुझ्यासाठी काय बनवू मी. म्हणला तुझ्या हातचं मला काही पण आवडतंय, तू काही पण बनव. तर म्हणली एक बाजूवाली मैत्रीण आली. ती म्हणली कोण आलं ग बाई. ती म्हणली माझा भाऊ आलाय, माझा भाऊ आलाय दिवाळीसाठी. बरं म्हणली आता भावाला काय करणार आहे. तर म्हणली तेच विचार पडलाय की मी भावासाठी काय करू. म्हणली काय कर, तूप टाक पातेल्यामध्ये, पातेल्यामध्ये तूप टाक आणि तांदूळ धुवून त्या तुपामध्ये टाक. तसंच केलं तिने केली मस्करी आणि म्हणली हे भात मस्त शिजून सगळी खुशबू सगळ्या गावामध्ये सुटत. तिने मजाक केली. तर हिने तसंच केलं. ते भात काय शिजाना, भात काय शिजाना. आणि मग म्हणली हे भात खाल्ला ना भावानी तर काय कर, पूर्ण तेल एवढं वाटेमध्ये घे आणि ते तेल त्याच्या पूर्ण अंगाला लावून त्याची मालिश कर, खाली तेल सांडूस्त. आणि तिने तसंच केलं. एक तर भाताचं पण केलं, भात शिजला नाही. आणि आता उठणं लावून आंघोळ घालतात ना भावाला, तर तिने उलटं सांगितलं. उलटं सांगितल्याच्या नंतर तिने घेतलं तेल सगळं अंगाला खाली गळुस्त. त्याचे पाय सटकायला लागले आणि हिचे पाय सटकायला लागले. तर म्हणले आता काय करू बाई, काय करू बाई. पुसून काढते तरी ते पाय सटकायला लागले. घेतली चुलीमधली राख आणि सगळ्या घरामध्ये टाकली. त्यांनी पुसलं तेव्हा चालायला यायला लागलं. मग बाजूवालीकडे गेली. म्हणली अहो मी तांदूळ घातले तुपामध्ये शिजायला, ते तांदूळ शिजतच नाही. आणि काय करू मी आता, भावाला तर भूक लागली. म्हणली येडे कुणी सांगितलं ग तुला, येड्या बाईनं, की तुपामध्ये तांदूळ शिजतात. तुपामध्ये तांदूळ शिजतात का, तुपामध्ये तांदूळ शिजत नसतात, तसेच दगडावानी राहतात. बरं म्हणली मग आता काय करू. तिने दुसरे तांदूळ घेतले आणि ते शिजवले. म्हणली मी भावाला तेलाने मालिश केली, सगळं तेल खाली सांडलं आणि सगळं पाय आमचे सटकायला लागले. म्हणली कुणी सांगितलं तुला आगाऊबाईनं. तर म्हणली तिने सांगितलं मला. तर म्हणली तुला उलटं सांगितलं सगळं, तू काय कर. म्हणली चंदनचं लाकूड आण आणि त्याला असं वाटून घे, चंदनच्या लाकडाला वाटून घे आणि त्याची पावडर कर आणि ते भिजू घाल अर्धा तास. त्याच्यामध्ये हळद टाक आणि ते उठणं झालं. उठणं म्हणून त्याच्या अंगाला लाव, भावाच्या मळी काढ. बरं बाई म्हणली करते तसंच. बघा तुम्ही किती मला चांगलं सांगितलं. हो बाई म्हणली तुझ्यासारखी मुलगी मला पण आहे, मुलं पण आहेत, मुली पण आहेत. चांगलं सांगायला पाहिजे, वाकडं कशाला सांगायचं. हो म्हणली. रामराम केला तिला. म्हणली तुम्ही मला चांगलं सांगितलं. आणि मग यायच्या टायमाला खाल्लं पिल्लं यायला लागला. तर भाऊ लई नाराज दिसायला. तर म्हणती बाळा काय झालं तुला, केवढा नाराज काय आहे, तर काही अडचण आहे का. तर म्हणला काय नाही अडचण. म्हणला मला की यायच्या टायमाला मला असं असं घडलं, या रस्त्यामध्ये मला असं असं घडलंय, जसं जसं या टायमाला घडलं तसं सांगितलं बहिणीला. बरं म्हणली चल. मग एवढं मासचा तुकडा घेतला, एवढं तांबे भरून दूध घेतलं, एक साडी घेतली. पहिला भेटला लांडगा, आपलं लांडगाच म्हणते, लांडगा नाही वाघ. वाघाला मांस दिलं. पुढं भेटला साप, चापला दूध दिलं. पुढं भेटली गंगामाया भरून चाललेली. ते गंगामायाला साडी अर्पण केली आणि तिथून पुढं गेले आईच्या घरी गेले. दोघं बी गेले. पुढचं भविष्य तिला माहिती होतं. तिथं गेले तर म्हणले रिश्ता येणार आहे त्याला, पाहुणे येणार आहेत बघायला. पाहुणे येणार आहेत म्हणल्याच्या नंतर तिला पुढचं भविष्य दिसायला लागलं की ही पोरगी
बरोबर नाही, आपल्या भावासाठी बरोबर नाही असं वाटलं. परी असं कसं म्हणणार आईला, आईला बी रागीन, पोरला बी रागीन, पोरगी चांगली होती म्हणून ही काहीच नाही म्हणली. परी पुढच्या अडचणी तिला माहिती होत्या. मग साखरपुडा झाला, लग्न जमलं, लग्न सगळं झालं. गोड खायला त्याला द्यायचं नव्हतं मुलाला, आणि गोड साखरपुडा झाल्यावर गोड त्याला चारायला लागले ते मेहुणा, म्हणजे बायकोचा भाऊ. तर ती म्हणते थांब जरा, थांब इथंच थांब, गोड नको देऊ त्याला, पहिलं माझं तोंड गोड कर, नंतर त्याला ते खायला गोड. तर ते म्हणतं असं कसं बाबा, नवऱ्याला द्यायचं तर नवऱ्याच्या बहिणीला कोण देतं का, नंतर द्यायचं नवऱ्याच्या बहिणीला. ती म्हणते नाही मला द्यायचं पहिलं, नंतर त्याला द्यायचं. मग म्हणले बरं जाऊ द्या, मुलगा चांगला आहे, सासूबाई चांगली आहे, जाऊ द्या म्हणले. दिलं, तिचं तोंड गोड केलं. मग काहीतरी अडचण असन, म्हणजे तिला विश्वास नाही राहिला होता कुणावर भावाबद्दल. म्हणजे त्यांना वाटायचं की कोणी काहीतरी असं देणार जेवणात, म्हणून तिच्या पोटामध्ये डाऊट होता. तर मग ते होतंच, त्याच्या जेवणात काहीतरी होतं. मग ते बदललं आणि ते दुसरं दिलं असं. आणि मग नंतर बी लग्नाचं सगळी तयारी झाली, पाहुणे आले, सगळं खुशीचा मोल झाला. आणि मग नंतर वरात यायची होती, तर ती म्हणली वरात ह्या दरवाज्यातून नाही जाणार, तिकडच्या दरवाज्यातून जाणार. तर ते सगळे म्हणाले असं कसं म्हणले नाही, तिकडूनच जायची वरात. आणि मग तिकडून वरात नेली तर इकडची चौकट पडली. मग तेव्हा वाटलं भावाला की ह्या माझ्यासाठीच माझी ताई काहीतरी म्हणजे चांगलं करायला लागली. मग ते बी झालं. नंतर मग हळदीच्या टायमाला बी म्हणली, पहिली म्हणली हळद मुलीला लावा, नंतर मुलाला लावा. आणि तसं तर कशी बी चालते, तसं काय नाही, मुलीला लावली मुलाला लावले तर तसं काय नाही, पहिलं तर मुलीलाच असते. तर ते पण डाऊट वाटला की असं का म्हणते. तर मग तसंच केलं, ती म्हणेन तसं. तर ती हळद बदलली, कोणीतरी असं काही असं बाहेरचं भाऊभावकीत मधलं, मग ती हळद बदलली. त्या हळदीमध्ये मिरची टाकलेली होती कोणीतरी, तर मग ती बदलली. मग ती पण चाल झालं. नंतर मग लग्न झालं, वरात चालली. वरात चालल्याच्या नंतर झाड होतं, झाडाखाली वरात थांबली होती. तर ते म्हणले ह्या झाडाखाली कोणीच थांबायचं नाही. तर म्हणले असं कसं करायला लागली बाबा ही. तरी पण म्हणले ऐका, आतापर्यंत सगळे अशुभ कामं चांगले घडले. तर मग ते झाड वाकलेलं होतं, पडायला आलेलं होतं. तिला कळलं की हे झाडाच्या फांद्या पडणार आहेत. मग सगळ्यांना त्या झाडाखाली हाकाळलं आणि असं खुल्या मैदानमध्ये बसवलं. बघा की कसं असतंय. आणि ते इकडं सगळे गेले, नवरा नवरी गेले, वरात गेली. तर ते धाड दिसून अर्ध झाड खाली पडलं. म्हणले बघा, म्हणजे हिला सगळं कळायला लागले की पुढचं काय होणार आहे. बघा असं बहिणीचं असतो. बहीण बघा जिथं तिथं उभा असते या. म्हणून बहीण हे बघा दिवाळीला भावाच्या घरी जाऊन करदुडा बांधते की असं की म्हणजे बहीण आयुष्य मागते आपल्या भावाचं. प्रिय कोणाला कळतो, आजकाल वाटतं की पैशासाठी बहीण ओवाळती. पैशासाठी नाही ओळख बहीण, की एक आयुष्य मागती. आयुष्य मागती दरवर्षी देवाला प्रार्थना करते की देवा भाऊ माझा सुखी ठेव. असं असतं बहिणीचं. परी आजकाल कुणाला कळणार हो. असं वाटतं की काय माहिती ओवाळणी घ्यायसाठी बहीण येते. परी तसं नाही हो, गलत समजू नका. बहीण आपल्या भावाची रक्षा करण्यासाठी येते या. आणि बहिणीला आमंत्रण द्या, दिवाळी आली बाई ये तू माझ्या घरी ये, असं आमंत्रण द्यायचं बहिणीला. परी कोण हो, कशाला जायचं बहिणीच्या घरी, काय होणार आहे. अहो लय असतंय. हे बघा मी गावाकडच्या भावाला नाही माझं जाणं होत. मी गरीब आहे, करून खाणारी बहीण आहे त्यांची, माझ्या भावाची करून खाणारी, मेहनत करून खाणारी बहीण आहे. म्हणून मला माझ्या गावाकडच्या भावाला करदुडा बांधायला जायला जमत नाही.
राखी बांधायला जमत नाही. पंचमीचं सोडा हो, पंचमीचं सोडा. हे बघा, परी माझा जवळ भाऊ आहे ना, मी हे बघा माझं किती बी दुःख द्या, खूप उद्या माझ्या पुरी येतात, माझ्या पुरींचं हे बघा मी तिकडून येऊन काय ते पूर्ण करणार. आणि पटापटा हे बघा माझ्या भावाला करदोडा बांधणार आणि निघून येणार. आणि त्या भावाचा करदोडा माझ्या मंदिरमध्ये ठेवणार. मी कुठं पण माझ्या परसमध्ये असते त्या भावाचा करदोडा, राखी. अजून मी बघा माझ्या परसमध्ये राखी पण आहे आणि करदोडा पण आहे. करदोडा पण आहे, राखी पण आहे. आणि बघा तीच राखी मग मंदिरात ठेवून येते बघा. कुणाला आहे बघा, मी आतापर्यंत कुणालाच नाही सांगितलं. ते आपल्यावर विश्वासच करत नाही, ते काय सांगायचं त्यांना, काय सांगायचं. त्यांना वाटतंय की पैशासाठी नाही हो. 1 रुपया पण नका टाकू, 10 रुपये टाका बरं. 1 रुपया पण नका टाकू, परी 10 रुपये टाका माझ्या ताटामध्ये बस. त्याच्यातच मी खुश आहे. मला तुमचे 2000 नको ना, 1000 नको ना, तुमची साडी पण नको. आणि कधी तुमच्या घरी आलं ना तर मला साडी पण घेऊ नका कधी. फक्त मी हे बघा देवापुढं म्हणते, देवा परमेश्वरा माझे भावंड सुखी ठेव, माझ्या बहिणी सुखी ठेव. हे बघा त्यांच्या लेकरा बाळाला मोठं आयुष्य दे. मी हे बघा असं म्हणते, पण मला सगळे गलतच समजते. तर मी काय करू. आत्ता तुमच्या पुढे हसते, पण मी लय रडते. या दरवाजा बंद करून कुणी नसलं ना त्या टायमाला मी एवढी रडते. काय सांगू तुम्हाला. मी हे बघा दिवा घेऊन दिव्याला माझी कहाणी सांगते. आता मी यूट्यूबमध्ये आले म्हणून यूट्यूबमध्ये सांगते. म्हणजे यूट्यूबमुळं तुम्हाला कळतंय की ह्या बहिणीच्या मनामध्ये काय आहे. मला तुमचं काहीही नको, फक्त हे बघा तुम्ही खुश राहिलात ना तेच मला लय मोठा आनंद राहते. तुम्ही माझ्याबद्दल काय बी समजा, मला कसं बी समजा, पण तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये एवढं असते ना, एवढं मोठं असते तुमच्याबद्दल. आणि मी देवाला हेच मागते, माझ्या भावांचे लेकरं सुखी ठेव, माझ्या बहिणीचे लेकरं सुखी ठेव. मी हेच हे बघा देवाला मी प्रार्थना सारखं करते. मग मला हे बघा चांगलं माना अगर वाईट माना. मी रात्रीच्या आता 1:30 वाजला असन मी येडो करायला लागले. किती वाजलेत काय माहिती. की म्हणलं येडो करूच मी, नाही का माझ्या लई दिवसांनी मनात आहे. परी म्हणलं एक टाइम कधीतरी बघते ना माझा येडो बघून रडू नका फक्त. माझ्या भावानं माझ्या बोल ऐकून तुम्ही रडू नका, फस्तवा करून पण घेऊ नका. माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. माझ्या भावंडाऊ, माझ्या बहिणींना, माझी आई ह्याच आईची ही मुलगी आहे. ह्या आईसाठी माझ्या मनामध्ये किती हसन तुम्हाला काय सांगू. पण माझी मजबुरी आहे म्हणून मी सगळं माझ्या मनामध्ये ठेवते. मी कोणापाशी सांगत नाही. तुम्हाला काय सांगू. पहिलं जे प्रेम होतं का तेच अजूनपर्यंत माझं तेच प्रेम आहे. तुम्हाला वाटतं असेल की हिच्या परिवारमध्ये हे दंग आहे, हिच्या परिवारमध्ये खुश आहे. तसं काही समजू नका. की मी तुम्हाला असं वाटतं असन की आमची कधी काळजी करत नाही, आमच्यापेक्षा मोठी बहीण असून. अरे तुम्हाला काय सांगू मी तुमची किती काळजी करते. तुम्हाला काय सांगू. माफ करा मला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. राधा राधा. माझ्या आईला नमस्कार, माझ्या भावबंधांना बहिणीला नमस्कार. वाईट नका मानून घेऊ. मी कधी तुमची अपेक्षा नाही हो केली, नाही तुमपुढं बी नाही करणार. माझ्याच्याने झालं तर करण, नाही तर तुमचं मला काहीच नको. फक्त तुम्ही खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. मी एवढंच देवाला प्रार्थना करते. आणि मला कधी गलत समजू नका. हे का माझे डोळे सुजले तर
तरी पण मी डोळ लागली. मग काय माहिती, महिना 2 महिने झाले डोळे सुजलेत माझे. प्रत्येक किडोमध्ये माझे डोळे सुजलेले दिसत असतात तुम्हाला. आणि एक डोळा तर बारीक पण झालाय बघा. रामकृष्ण हरी.